हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जी व्हिडिओ सिरीज घेत आहोत त्यामध्ये दररोज उत्तरे लिहिण्याचा सराव करत आहोत. आपण जे प्रश्न फ्रेम करत आहोत ते इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये जे एडिटोरियल येतात त्यावरून आपण क्वेश्चन फ्रेम करत असतो. आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जे उत्तर लिहिलेलं आहे आपण प्रश्नाचं ते मिळून जाईल. तसेच हे जे आर्टिकल आपण पाहत आहोत त्याचा इंग्रजीमध्ये स्क्रीनशॉटसुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल. आणि अभ्यासक्रमाविषयी आपण डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर एंड स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल, तिथूनसुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आजचा आर्टिकल बघा, AI's सिंग्युलर अनसर्टेनिटी यावर आधारित, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे त्यावर आधारित हे आर्टिकल आहे. हे आर्टिकल आपण आता मराठीत चांगलं समजून घेऊया. त्यानंतर हे आर्टिकल आपण मराठीत समजून घेतल्यानंतर प्रश्न पाहूया आपण. त्या प्रश्नावर तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आपण ज्या काही गोष्टी बघितलेल्या आहेत त्यावरच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, त्यामुळे तुम्ही उत्तर लिहू शकता आणि तुम्ही उत्तर लिहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता याची व्याख्या आपल्याला माहीत पाहिजे. ही व्याख्या तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घेऊ शकता. सिलेबसचा व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला कळून जाईल. कुठे येणार हा मुद्दा? मग सामान्य अध्ययन पेपर 3 त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान या भागामध्ये आपला हा पॉईंट येणार. या भागामध्ये तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत आणि नोट डाऊन करून ठेवायचं आहे. डेफिनेशन पाहूया. बघा, जेव्हा यंत्र किंवा संगणक प्रोग्राम मानवासारखे विचार करू शकतात, शिकू शकतात आणि निर्णय घेऊ शकतात. इथं 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. विचार करणे, थिंकिंग, शिकणे, लर्निंग आणि निर्णय घेणे, डिसिजन मेकिंग. ह्या 3 गोष्टी माणूस करू शकतो. कोणते प्राणी करू शकतात का? नाही. मग जेव्हा मशीन जर असं करायला लागली तेव्हा त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणायचं. हा कृत्रिम बुद्धिमत्ता जो शब्द आहे तो मकार्थी यांनी 1956 मध्ये दिलेला आहे. आता या कृत्रिम बुद्धिमत्तेचं एवढं का गाजावाजा चालू आहे? कारण इतिहासात आत्तापर्यंत इतक्या वेगाने आणि इतका स्कोप, इतकी व्याप्ती कोणत्याच तंत्रज्ञानाची राहिलेली नाही, जी या कृत्रिम बुद्धिमत्तेची राहिलेली आहे. सर्वात अगोदर जे होतं औद्योगिक क्रांती होती, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन होतं, त्याचीसुद्धा एवढा वेग आणि व्याप्ती नव्हती. त्यामुळं ते कसं हळूहळू पसरत गेलं. परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे त्याचा पसरण्याचा वेग आणि याची व्याप्ती खूपच जास्त आहे. त्यामुळं कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं खूप काही चिंता निर्माण झालेल्या आहेत. आता हे जे आपण आर्टिकल पाहत आहोत त्यामध्ये परिणाम दिलेले आहेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे 4 गोष्टींवर. त्याच्यातले पहिलं आहे बघा, जागतिक असमानता. तर जागतिक असमानता, ग्लोबल इनइक्विटी. आता काही जण काय म्हणत आहेत बघा, जे एक्सपर्ट्स लोक आहेत ते म्हणत आहेत की जागतिक असमानता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे येईल. आणि काही जण काय म्हणत आहेत की फायदा होईल, या कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवाला फायदा होणार आहे. आता सगळे व्ह्यूज आपल्याला पाहायचे आहेत. आता या अगोदर जे तंत्रज्ञान आलेलं होतं, उदाहरण बघितलं तर इंटरनेट. समजा इंटरनेट जेव्हा आलं तेव्हा त्यामुळं काय झालं, विकसित आणि विकसनशील जे देश आहेत, डेव्हलप्ड आणि डेव्हलपिंग कंट्रीज, त्यामधला गॅप कमी झाला. कारण आता पाहू शकता तुम्ही की अमेरिकेमध्ये इंटरनेट अवेलेबल आहे, तसंच भारतामध्ये सुद्धा आहे. म्हणजे जी इंटरनेटवर माहिती अमेरिकेला मिळत आहे ती भारताला सुद्धा मिळत आहे. त्यामुळे काय झालं, लेवल प्लेइंग फील्ड तयार झाली, म्हणजे एक समानता तयार झाली. परंतु असं काही जण म्हणत आहेत की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं विकसित आणि विकसनशील देशांमधली दरी वाढत राहील. हे असं का सांगत आहेत काही जण? कारण जो फर्स्ट मोर ॲडव्हान्टेज घेईल, म्हणजे जो पहिल्यांदा कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये प्रगती करील, त्याच्यामध्ये मॉडेल विकसित करील, जे प्रतिमाने असतात AIची ते विकसित करील, जे कम्प्युटिंग पॉवर डेव्हलप करील, त्याला फायदा होईल. आणि
ते पेटंट वगैरे घेऊन ठेवेल. त्यामुळं काय होईल, तो देश पुढं जाईल आणि बाकीचे आपल्यासारखे देश मागे राहतील. कारण आता सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अमेरिका, चीन हे देश पुढे आहेत. तसेच काही जण हे सुद्धा म्हणत आहेत की कामगारांना फायदा होणार आहे, कारण कोणताही कामगार कुठेही काम करू शकेल, भाषा वगैरे याचा काही एवढा फरक पडणार नाही. शासकीय सेवा ज्या आहेत त्या प्रत्येक कामगाराला मिळू शकतील. म्हणजे भारताचा जो कामगार आहे, जर तो अमेरिकेत काम करत असेल तर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं त्याला इंग्रजी जरी बोलता येत नसेल तरी काही फरक पडणार नाही, कारण ती सर्व कृत्रिम बुद्धिमत्ता सांभाळून घेणार. अशा तऱ्हेने वेगवेगळी मते एक्सपर्ट लोक देत आहेत. आता रोजगारावर काय परिणाम होणार आहे, तर डॅरियो अमोदेई जे CEO आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळं 50% एंट्री लेवल व्हाईट कॉलर जॉब जाणार. तर व्हाईट कॉलर जॉब म्हणजे काय, जे ऑफिशियल वर्क असते, ऑफिशियल जॉब्स असतात त्याला व्हाईट कॉलर जॉब म्हणतात. जसं की सॉफ्टवेअर इंजिनियरचा जॉब, लॉयरचा जॉब, डॉक्टरचा जॉब, तर ही झाली व्हाईट कॉलर जॉब्स. तर जे एंट्री लेवलचे आहेत, म्हणजे ज्यांना अनुभव नाही जास्त, 1 वर्षाचा 2 वर्षाचा अनुभव आहे फक्त, त्यांच्या नोकऱ्या जाणार असं या अँथ्रोपिक CEOनी सांगितलेलं आहे. त्यांनी आज सुद्धा म्हणलेलं आहे की सरकारने तयार राहायचं आहे की मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाणार आहेत टेक्नॉलॉजी, फायनान्स, लॉ आणि कन्सल्टिंग इत्यादी क्षेत्रामध्ये. ऑन द अदर हँड वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा सर्वे काय सांगत आहे की 92 मिलियन नोकऱ्या जाणार आहेत, म्हणजे जवळपास 9 कोटी नोकऱ्या जाणार आहेत. परंतु त्याचबरोबर 178 मिलियन नोकऱ्या क्रिएट होणार आहेत, म्हणजे जवळपास 17 कोटी, 18 कोटीच धरा ना, 18 कोटी नोकऱ्या जनरेट होणार आहेत 2030 पर्यंत. हे कोणी सांगितलेलं आहे, तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सर्वेने सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा वेगवेगळी मतं या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामाबाबत आहेत. म्हणजे अनिश्चितता आहे, अनिश्चितता आहे. आता कल्पकतेवर काय परिणाम होऊ शकतो याच्यावर सुद्धा काय मत आहेत ती पाहूया. क्रिएटिव्हिटी काय होते बघा, आता डिझाईन, इमेज तयार करणे, गाणेसुद्धा, कवितासुद्धा इत्यादी काय केले जात आहे, कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून तयार केले जात आहे, AIचा वापर करून तयार केले जात आहे. छोटे उद्योग तर सर्रास या गोष्टी वापरत आहेत, कारण काय होतं, यामुळं कॉस्ट कमी होत आहे, खर्च कमी होत आहे. त्यामुळे छोटे उद्योग काय करत आहेत, कॉस्ट कटिंग करण्यासाठी AIचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करत आहेत. पण यानं काय होत आहे बघा, AI काय करत आहे, समजा काही सेकंदामध्ये तुम्हाला एखादी इमेज पाहिजे, समजा तुम्हाला स्टडी रूमची इमेज पाहिजे, तर तुम्ही काय करणार, ChatGPTवर किंवा एखाद्या दुसऱ्या AI मॉडेलवर प्रॉम्प्ट टाकणार. प्रॉम्प्ट म्हणजे तुम्ही काय त्याला इन्स्ट्रक्शन देणार, सूचना देणार की बाबा माझ्यासाठी अशी अशी स्टडी रूम तयार कर. तिच्या ज्या स्टडीमध्ये एक रॅक असेल, त्याच्यामध्ये पुस्तकं असतील, एक खुर्ची असेल, टेबल असेल वगैरे वगैरे, मग तुम्हाला ती इमेज जनरेट होऊन मिळेल काही सेकंदात. तुम्हाला ही इमेज समजा आवडली नाही, मग तुम्ही दुसरी इमेज तयार करणार तसाच प्रॉम्प्ट देऊन किंवा थोडा प्रॉम्प्ट बदलून, मग तुम्हाला दुसरी इमेज तयार होणार काही सेकंदामध्ये. तुम्ही अशा किती पण इमेज तयार करू शकणार. तुम्हाला जी इमेज आवडली तुम्ही ती ठेवणार. यामुळं काय झालं की हे जे डिझायनर होते, आर्टिस्ट होते, कलाकार होते, यांच्या कल्पकतेवर परिणाम झाला. कशामुळं, कारण ही जर इमेज आता एखाद्या कलाकाराला तयार करायची मॅन्युअली, तर त्याला काय करावे लागणार, त्याला विचार करावा लागणार आधी, तर ती इमेज कशी पाहिजे, काय पाहिजे, मागं काय काय ठेवायला पाहिजे, डिझाईन करावं लागणार, स्वतः त्याला हातानं काढावं लागणार. म्हणजे याच्यामध्ये त्याची क्रिएटिव्हिटी आहे, कल्पकता आहे, मग त्याच्यामध्ये टाईम जाणार. इथं आपण 10 इमेजेस काही मिनिटामध्ये तयार केल्या, परंतु त्याच ह्या कलाकारांना, डिझायनरला इमेज तयार करण्यासाठी, डिझाईन तयार करण्यासाठी 1 महिन्यापर्यंत सुद्धा लागणार, बरोबर. मग हळूहळू काय होणार, तर हळूहळू AIचा वापर वाढणार, आणि मग AIचा वापर वाढल्यामुळं यांच्याकडे कोणी येणार नाही. मग हे काय होणार, यांच्या कल्पकतेवर परिणाम होणार. मग
हे सुद्धा AIचाच वापर करायला लागणार. म्हणजेच आली की नाही कृत्रिमता, नैसर्गिकतेमध्ये कृत्रिमता आली की नाही, अशा प्रकारे कल्पकतेवर परिणाम होऊ शकतो कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे. आता काही आर्टिस्ट आहेत, काही डिझायनर आहेत, तर ते काय म्हणत आहेत, ते टर्म आहे बघा, जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे काही तुम्ही जनरेट करू शकता. जर इमेज तुम्ही नुसता प्रॉम्प्ट देऊन, इन्स्ट्रक्शन देऊन जर जनरेट करत असाल तर त्याला जनरेटिव्ह AI म्हणायचं, कारण ते तुम्हाला काहीतरी नवीन तयार करून देत आहे, म्हणून त्याला जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणायचं आहे. परंतु कलाकार आणि डिझायनर काय म्हणत आहेत की हे रिजनरेटिव्ह आहे. म्हणजे हे काय करत आहे, जेवढे काही आम्ही कलाकार डिझायनर यांनी तयार केलेल्या गोष्टी आहेत त्या ऑनलाईन ॲक्सेस करत आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जनरेटिव्ह AI, आणि त्यालाच मोडून तोडून काहीतरी एक तयार करून देत आहे. म्हणजे काय करत आहे, रिजनरेट करत आहे. म्हणजे जे अगोदर तयार केलेलं आहे त्यालाच तोडून मोडून इकडून तिकडून जोडून तयार करत आहे, असं यांचं म्हणणं आहे. परंतु आपण पाहू शकतो की काही झालं तरी कल्पकतेवर परिणाम तर होणारच आहे. कारण आहे स्पीड. ज्या वेगाने AI काम करत आहे त्या वेगामुळं काय करणार, सर्वजण या कृत्रिम बुद्धिमत्तेकडेच वळणार आहेत. आता या आर्टिकलमध्ये मानवाच्या अस्तित्वावर सुद्धा काही परिणाम होऊ शकतो कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे, असं सांगितलेलं आहे. आता यांनी काय सांगितलेलं आहे की बघा, औद्योगिक क्रांती जी झाली होती, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, हे 18व्या शतकाच्या मध्यामध्ये समजा 1760 मध्ये समजा इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन सुरुवात झाली होती. जी औद्योगिक क्रांती होती ती जीवाश्म इंधन, फॉसिल फ्युएल्सवर आधारित होती. जीवाश्म इंधन म्हणजे काय, जे कोळसा, दगडी कोळसा वगैरे, कच्चे तेल इत्यादी, तर यावर ते अवलंबून होते. तर यावर जी औद्योगिक क्रांती होती ती अवलंबून होती. आता औद्योगिक क्रांतीचे आपल्याला दुष्परिणाम दिसत आहेत. जागतिक तापमान वाढ है ना, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज वगैरे. परंतु हे परिणाम बघा, 1760 मध्ये जी औद्योगिक क्रांती सुरू झाली होती त्याचे परिणाम आता 2000 पासून समजा दिसत आहेत मोठ्या प्रमाणावर. तर याला वेळ लागला, कालावधी लागला, 301 वर्ष गेले समजा. परंतु हे जे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे त्याची रिस्क, जोखीम खूप मोठी आणि तात्काळ आहे. कारण याचे परिणाम हे खूप फास्ट होत आहेत. त्यामुळं चिंता वाढलेली आहे, बाकी काही नाही. आणि परिणाम काय होतील हे कोणालाच माहीत नाही. सगळीकडं अनिश्चितता आहे. कोणी काय म्हणत आहे तर कोणी काय म्हणत आहे. कोणी सकारात्मक परिणाम होतील असं सांगत आहे, कोणी नकारात्मक परिणाम होतील असं सांगत आहे. आता इथं बघा धक्कादायक आहे, सेंटर फॉर AI सेफ्टी यांनी काय केलं, जून 2023 मध्ये सांगितलं की ह्या कृत्रिम बुद्धिमत्ताचे जे परिणाम आहेत ती मानवजाती संपुष्टात आणू शकतात, तर ते आपल्याला कमी करण्याला प्रायोरिटी दिली पाहिजे. सर्वात जास्त महत्त्व आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे त्यानं मानवजाती संपुष्टात होऊ नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि त्यांनी ही AI जोखीम जी आहे तिला कम्पेअर केलं आहे, त्याची तुलना कशाशी केलेली आहे, महामारी, जी कोरोनासारखी बिमारी आली होती ना, महामारी आणि न्यूक्लिअर वॉर, आण्विक युद्ध यासोबत केली आहे. म्हणजे बघा किती धोकादायक असू शकतं हे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजेच आपण आगीसोबत खेळालो, हम आग से खेल रहे हैं. आता हे सर्व डिस्कशन केलं आपण, आर्टिकल एवढंच आहे. मग आपण बघूया आता की भारत आणि पुढील वाटचाल, म्हणजे भारताला काय करायची गरज आहे. एवढी अनिश्चितता आहे, एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत, कृत्रिम बुद्धिमत्ताचे परिणाम होऊ शकतात असे घातक. मग भारताला काहीतरी करावं लागेल. तर भारताला काय करावं लागेल, तर धोरणात्मक आराखडा आखावा लागेल. धोरणात्मक आराखडा कशासाठी, नैतिक AI, इथिकल आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नैतिक कृत्रिम बुद्धिमत्ता, गोपनीयता, प्रायव्हसी. आता हमखास डेटा जो आहे तो AI आपला घेत आहे आणि त्याच्यावर ट्रेनिंग चालू आहे. आता ट्रेनिंग चालू आहे म्हणजे काय, AIचं कसं असतं बघा, AI मध्ये तुम्ही समजा आता
त्या जिबली इमेज तयार करू लागली. तुमची इमेज टाकली, तिथे तुम्ही काहीतरी दिलं अशी इमेज तयार करा. मग काय झालं, की तुमचा डेटा त्यांनी घेतला. जिथं जिथं तुम्ही ते वापरला, समजा ChatGPTवर वापरला, तर ते डेटा त्यांनी अभ्यास केला, तुम्हाला काय पाहिजे काय नाही त्याप्रमाणे सर्व गोष्टी कळायला लागल्या आणि त्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आपल्याला न कळत या सर्व गोष्टी. तर ही झाली आपली प्रायव्हसी जी आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, धोरण बनवायला पाहिजे. आणि सुरक्षितता, आता आपण डीपफेक वगैरे ऐकलं असेल. डीपफेक म्हणजे काही अश्लील फोटो तयार करायचे, कोणाला फोटो लावायचे, तर या सर्व गोष्टी चालू आहेत. तर आपल्याला काय करायची गरज आहे, की धोरणात्मक आराखडा बनवणे गरजेचं आहे. आपलं राष्ट्रीय AI धोरण पाहिजे, एक नॅशनल AI पॉलिसी आपली पाहिजे. त्यामध्ये कशाचा विचार पाहिजे, नैतिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा, गोपनीयतेचा आणि सुरक्षिततेचा. तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला एक राष्ट्रीय AI धोरण बनवणे गरजेचं आहे. तसेच कौशल्य विकास, स्किल डेव्हलपमेंट करण्याची आपल्याला गरज आहे. कशामध्ये, तर ऑफकोर्स कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये. नाहीतर आपण मागच राहू. सर्व देश पुढे जातील आणि आपण पुन्हा त्यांनी दिलेली ॲब्सोल्यूट टेक्नॉलॉजी वापरून त्यांच्या मागे 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 आणि मग पुन्हा तीच सायकल. कारण बघितलं होतं आपण औद्योगिक क्रांतीमध्ये हे देश पुढे गेले आणि आपण मागे राहिलो होतो. तसंच आता आपण सुद्धा पुढे जायला पाहिजे. त्यासाठी कौशल्य विकास करणं खूप महत्त्वाचं आहे. समता, इक्विटी. आता हे जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे त्याच्या वापरामध्ये समता पाहिजे, इक्विटी पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे, तर ओपन सोर्स AI मॉडेल झाले पाहिजे. ओपन सोर्स मुक्त स्त्रोत AI प्रतिमाने. तर ओपन सोर्स म्हणजे काय, जसं की तुमचा मोबाईल आहे, त्याच्यामध्ये अँड्रॉइडचा आहे समजा आणि एक ॲपलचा मोबाईल आहे. तर अँड्रॉइड एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि ॲपलची iOS आहे. तर याच्यामध्ये हे अँड्रॉइडची ऑपरेटिंग सिस्टीम ओपन सोर्स आहे. म्हणजे तुम्ही याचा कोड पाहू शकता, याच्यामध्ये बदल करू शकता, काही करू शकता. पण iOSमध्ये तुम्ही असं करू शकत नाही, तुम्हाला कोडचा ॲक्सेस नाही, कारण ती ओपन सोर्स नाही. तर समता जर आणायची असेल तर ओपन सोर्स AI मॉडेल्स पाहिजे. जसं बघा ChatGPT आहे. ChatGPTचे जे सॅम अल्टमन आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आपण ChatGPTला ओपन सोर्सच ठेवणार आहे, म्हणजे त्याचा ॲक्सेस देणार आहेत सर्वांनाच. भलेही त्यांचे पेड मॉडेल्स आहेत, परंतु आता सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता बेसिक स्टेजला आहे, तर पेड मॉडेल त्यांना लागणारच, त्यांना जर कंपनी चालवायची असेल तर. परंतु फ्री ॲक्सेससुद्धा त्यांचा आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे आपण ChatGPT यूज करू शकतो. तर ते ओपन सोर्स प्रकारातच आहे. तर बघूया आपण राहत आहे ओपन सोर्स का नाही, ते पुढे आपल्याला कळूनच येईल. पण ओपन सोर्स AI मॉडेल्स पाहिजे समतेसाठी. तसंच आपण स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. स्टार्टअप्सला प्रोत्साहन जर दिलं तर ते काय करतात, इनोव्हेशन वगैरे आणतात आणि ते वेगवेगळ्या कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रतिमान जे आहेत, मॉडेल्स आहेत, ते डेव्हलप करू शकतात आपल्या भारतासाठी. तसेच ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या मक्तेदारीवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. समजा फेसबुक आहे, इलॉन मस्कचं XAI आहे. तर अशा ज्या कंपन्या आहेत आणि आपल्या भारतामध्ये समजा जिओ आहे, तर ह्या मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत ह्या काय करणार, आता ऑब्वियस आहे की ह्या रिसर्च करणार, डेव्हलप करणार AI बाबत, AI मॉडेल डेव्हलप करणार, पण ते ओपन सोर्स ठेवणार का, नाही ठेवणार. ते काय करणार, त्यांना प्रॉफिट कमवण्यासाठी त्यांचा वापर करणार, पैसे कमवण्यासाठी वापर करणार आणि त्यांची मक्तेदारी ते तयार करणार. म्हणजे छोट्या कंपन्या ज्या आहेत, स्टार्टअप जे आहेत, त्यांना काय करणार, ते डायरेक्ट ॲक्वायर करणार. ॲक्वायर करणं म्हणजे काय, म्हणजे त्यांना विकत घ्यायचं. तर असे कायदे आपण बनवायला पाहिजे की समता राखण्यासाठी या कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत, की ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या छोट्या कंपन्यावर मक्तेदारी करणार नाहीत. तसेच आपल्याला काय करायची गरज आहे, नियामक देखरेख. नियामक देखरेख पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण कायदेशीर आराखडा आखणे गरजेचे आहे AI बाबत आणि पारदर्शकता आणणे आणि उत्तरदायित्व घेणे गरजेचं आहे. ट्रान्सपरन्सी आणणे AIच्या यूजमध्ये आणि अकाउंटेबिलिटी, म्हणजे जर झालं तर ज्यानं ते AI मॉडेल विकसित केला असेल किंवा ज्याच्याकडं त्याचे राईट्स असतील तर त्याच्यासाठी ते जबाबदार असणार. समजा जर काही गोष्ट वाईट झाली तर
त्याला म्हणजे अकाउंटेबिलिटी, उत्तरदायित्व. तसंच शेवटी मानव केंद्रित AI विकसित करणे आपल्याला गरज आहे. AIचा वापर हे मानवाला सहाय्य म्हणून करणे गरजेचं आहे की, परंतु काय होत आहे की AIचा वापर मानवाला रिप्लेस करण्यासाठी होत आहे. तर हे व्हायला न पाहिजे. नाही तर मग काय होणार, हळूहळू मानवाच्या पुढे हे AI जाईल आणि जसं आपण डिस्कस केलं आहे की याचे परिणाम खूप घातक होऊ शकतात. परंतु आपण जर काही मर्यादा पाळल्या आणि मानवाला सहाय्य म्हणून जर AIचा वापर केला तर आपण या गोष्टी टाळू शकतो. तर हाचा प्रश्न आहे बघा, आपण जे आता डिस्कस केल्यात गोष्टी त्यावरच आधारित प्रश्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्याचे नोकऱ्यांवर, जागतिक समानतेवर, कल्पकतेवर आणि मानवाच्या अस्तित्वावर होणारे परिणाम स्पष्ट करा. जे आपण बघितलेलं आहे तेच तुम्हाला लिहायचं आहे. तर आपण बघूया अभ्यासक्रमाच्या कोणत्या भागामध्ये हा प्रश्न येत होते. अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर एंड स्क्रीनला सुद्धा मिळून जाईल, तुम्ही तो पाहून घ्या. हे पहा, सामान्य अध्ययन 3 या पेपरमध्ये हा प्रश्न येतो. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, घडामोडी व त्यांचे उपयोजन आणि दैनंदिन जीवनातील परिणाम या पॉईंटमध्ये आपला आजचा प्रश्न येतो बघा. त्यानंतर आपण काय पाहत असतो, कीवर्ड पाहत असतो. आजचा कीवर्ड आहे स्पष्ट करा, एक्सप्लेन. तर काय नाही, आपण ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्याच तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. नंतर आपण काय पाहतो की आपल्या प्रश्नामध्ये प्रस्तावना पाहिजे, इंट्रोडक्शन पाहिजे. इंट्रोडक्शन नंतर येणारा भाग पाहिजे, बॉडी पार्ट, आणि शेवटी निष्कर्ष पाहिजे, कन्क्लुजन पाहिजे. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहा. तुम्हाला अडचण येत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उत्तर मी दिलेलं आहे, ते तुम्ही रेफर करू शकता. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, नक्की मी तुम्हाला रिप्लाय देईल. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.